नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण उद्याचे इंट्राडे सेटअप डिस्कस करणार आहे. तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तर निफ्टी 50मध्ये आपल्याला आज 100 पॉईंटची एक पॉझिटिव्ह मुवमेंट बघायला मिळाली. 22,100 वरती निफ्टी आज ओपन झाली होती. काल जो लो लागला होता एक्झॅक्टली त्या लोवरनं निफ्टीने आज सपोर्ट घेतला आणि 22,220चा हाय लावून 22,198 वरती येऊन क्लोजिंग दिली आहे. तो ओपनिंग नंतर तुम्ही जर बघितलं तर पहिला जो लो लागला होता त्या लोच्या वरती सेकंड लो लागला. त्याच्यानंतर निफ्टीने अशा प्रकारे हायर लोचे पॅटर्न बनवत निफ्टी अपसाईडला गेली. तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की जर निफ्टी फ्लॅट किंवा थोडीशी गॅपडाऊन ओपन झाली तर जो ओपनिंग प्राइस आहे तो ओपनिंग प्राइसच्या वरती जर लो सेकंड लो बनत असेल तर मार्केटमध्ये आपल्याला अशा प्रकारची अपसाईडची मुवमेंट बघायला मिळू शकते. पण मार्केट जर तुम्ही बघितलं तर गेले 3 दिवस मार्केटमध्ये आपल्याला दोन्ही साईडच्या मुवमेंट आणि स्लो मुवमेंट बघायला मिळत आहेत. त्याच्यामुळे प्रीमियम एकाच जागेवरती आपल्याला थांबताना दिसत नाहीये. 20चा प्रीमियम 40 होतोय, 40चा प्रीमियम लगेच 18 होतोय, 15 होतोय. याच्यामुळे काय होतंय, प्रॉफिट बुकिंग करण्यास थोडासा अडथळा येत आहे. त्यामुळे तुम्हाला सांगितलंय की थोडंसं काळजीपूर्वक आणि कमी लॉटमध्ये ट्रेड करण्याचा प्रयत्न करा. तर उद्या बुधवार आहे आणि गुरुवारी निफ्टी आणि बँक निफ्टीची मंथली आणि विकली एक्सपायरी असेल. त्याच्यामुळे बुधवारचा एक असा दिवस असतो की त्या दिवशी मार्केटमध्ये आपल्याला एक साइडवेज मुवमेंट बघायला मिळते. जर ही एक्सपायरी ट्रेंडिंग व्हायची असेल तर उद्याचा दिवस थोडासा मार्केट कन्सोलिडेट करू शकतं. तर मॉर्निंगमध्ये मार्केटमध्ये आपल्याला काय करायचं आहे, पहिला 1 तास मार्केटमध्ये जर आपल्याला अशा प्रकारची जर मुवमेंट दिसत असेल तर नक्कीच आपण त्या रेंजच्या आतमध्येच क्लोजिंग देण्याचे चान्सेस उद्या मार्केटमध्ये बघायला मिळू शकतात. त्याच्यामुळे उद्याचा पहिला तास खूप महत्त्वाचा असणार आहे. तर उद्या इंट्राडेमध्ये आपल्याला जर ट्रेड घ्यायचा झाला तर हा जो ट्रेंडिंग ट्रेंडलाईन मी ड्रॉ केलेला आहे तो ट्रेंडिंग ट्रेंडलाईन तुम्ही ड्रॉ करून ठेवा. सोबतच आज जो हाय लागलाय तो हाय पण तुम्ही मार्क करून ठेवू शकता. तर इकडे आपण 15 मिनिटाचा टाइम फ्रेम लावलेला आहे. उद्या जर निफ्टी फ्लॅट ओपन होऊन या ट्रेंडलाईनवरती येईल आणि या ट्रेंडलाईनपासून जर निफ्टी आपल्याला एक अपसाईडची मुवमेंट दाखवेल तर तुम्ही या ट्रेंडलाईनवरती पॉझिटिव्ह कॅन्डलवरती एक कॉलचा ट्रेड घेऊ शकता. टार्गेट जे आपले असतील ते आज जो हाय लागलाय त्या आजच्या हायपर्यंतचे टार्गेट्स आपल्याला अपसाईडला बघायला मिळतील. आजचा हायचा ब्रेक केला तर नक्कीच आपण 22,275 पर्यंतचे पण टार्गेट्स निफ्टीमध्ये कॉल साईडमध्ये बघू शकतो. इवन 22,300चे पण टार्गेट्स निफ्टीमध्ये हिट झालेले आपल्याला बघायला मिळू शकतात. फ्लॅट ओपनिंग नंतर जर निफ्टीने हा ट्रेंडलाईन प्रॉपरली जर ब्रेकडाऊन केला तर डेफिनेटली आपण या ट्रेंडलाईनच्या खाली काय करणार आहे, पुटचा ट्रेड घेणार आहे. पुटचे टार्गेट जे असतील ते 22,080 ते 22,055 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला डाऊन साईडला पुटमध्ये बघायला मिळतील. तर सिंपल फ्लॅट ओपनिंग नंतर जर निफ्टी खाली आली तर या ट्रेंडलाईनवरती ट्रेड आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करा. 5 मिनिटाची कॅन्डलस्टिक इकडे तुम्ही लावून या ट्रेंडलाईनवरती ट्रेड घेण्याचा तुमचा प्रयत्न असला पाहिजे. तर मी इकडे काय करतो, 5 मिनिटाचा टाइम फ्रेम लावतो जेणेकरून तुमचे कन्फ्युजन दूर होईल. तर या ट्रेंडलाईनवरती आल्यावरती थोडंसं वेट केला तर नक्कीच तुम्हाला एक चांगला ट्रेड बघायला मिळू शकतो. उद्या जर निफ्टीमध्ये गॅपअप ओपनिंग होत असेल तर गॅपअप ओपनिंग कुठे होते हे बघणं गरजेचं असेल. गॅपअप ओपनिंग एक्झॅक्टली आजच्या हायच्या वरती जर निफ्टी झाली आणि आजच्या हायच्या वरती जर निफ्टीने पहिल्या 2-3 कॅन्डल जर क्लोज केल्या तर नक्कीच आपल्याला इथून एक पॉझिटिव्ह मुवमेंट बघायला मिळू शकते. त्या कंडिशनमध्ये आपण 22,220च्या वरती कॉलचा ट्रेड घेणार आहे. टार्गेट जे आपले असतील ते 22,300 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला निफ्टीमध्ये अपसाईडला बघायला मिळतील. गॅपअप ओपनिंग नंतर जर निफ्टी या रेंजच्या आतमध्ये येईल तर अशा प्रकारे आपल्याला या रेंजमध्ये निफ्टी जर आपल्याला दिसेल तर थोडंसं कन्फ्युजिंग मार्केट या झोनमध्ये आपल्याला करू शकतं. त्याच्यामुळं बेटर की गॅपअप ओपन होऊन निफ्टी आजच्या हायच्या वरती सस्टेन झाली किंवा क्लोजिंग पॉईंटपासून जर निफ्टीने सपोर्ट घेतला, फॉर एक्झाम्पल जर निफ्टी इथे ओपन झाली, क्लोजिंग पॉईंट इथून जर अशा प्रकारे सपोर्ट घेतला, पहिला लो लावला, त्याच्यानंतर सेकंड लो जर पहिल्या लोच्या वरती बनत असेल, अशा प्रकारे जर लो बनत असेल तर डेफिनेटली आपण इकडे कॉलचा ट्रेड प्लॅन करू शकतो. त्याच्यामुळं मार्केटमध्ये पहिला लो लागू द्या, त्याच्यानंतर जर लो त्याच्या वरती बनत असेल तर अशा प्रकारचं लोअर हाईटचं प्राइस ॲक्शन बनत निफ्टी अपसाईडला जाऊ शकते. त्याच्यामुळे घाई करू नका, थोडंसं प्राइस ॲक्शनला समजून घेण्याचा प्रयत्न करा. जशा प्रकारे आज जर तुम्ही बघितलं तर आजचा जो लो लागला होता त्याच्यावरती मार्केटनं लो लावला तर हे जर प्राइस ॲक्शन असतं ते अपसाईडचं प्राइस ॲक्शन असतं. त्याच प्रकारे जर निफ्टीला डाऊन साईडला जायचं असेल तर निफ्टी जर इथे ओपन झाली तर जो हाय लागलाय त्या हायच्या खाली जर निफ्टी सेकंड हाय लावत असेल तर डेफिनेटली मार्केटमध्ये आपल्याला डाऊन साईडची मुवमेंट बघायला
मिळू शकते. तर ही जी सायकोलॉजिकल जे मार्केटचे बिहेवियर असतात हे तुम्हाला हळूहळू करून नक्कीच समजतील, पण त्यासाठी तुम्हाला थोडंसं प्रायडिक्शन, थोडंसं मार्केटला लाईव्हमध्ये वॉच करता येणं गरजेचं आहे. भलेही तुम्ही ट्रेड करू नका, पण मार्केटला लाईव्ह मार्केटमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमच्या ज्या गोष्टी आहेत किंवा तुम्ही जे कन्फ्यूज होता त्या कन्फ्युजन तुमचं थोडंसं दूर होईल. ओके, तर गॅप अप ओपनिंगचा आपण हा प्लॅनिंग डिस्कस केला. गॅप अप ओपनिंग नंतर जर निफ्टी अशा प्रकारे जर इथे जर खेळेल आणि या ट्रेंडलाईनवरती जर आपल्याला सपोर्ट घेताना दिसेल, तर आपण या ट्रेंडलाईनवरती कॉलचा पण ट्रेड प्लॅन करू शकतो. पण त्यासाठी हा जो प्रायडिक्शन आहे, हा प्रायडिक्शन कसा बनतो हे बघणं गरजेचं असणार आहे. जर निफ्टीला खरंच खाली जायचं असेल तर निफ्टी अशा प्रकारे आपल्याला डाऊन साईडचं प्रायडिक्शन दाखवू शकते. तर त्या कंडिशनमध्ये मार्केटमध्ये आपल्याला फॉल पण बघायला मिळू शकतो. ओके, त्याच्यामुळं मार्केट सरळ खाली येते का बघा. इथे मार्केटनं जर अशा प्रकारे सरळ जर एका लाईनमध्ये खाली आलं तर चान्सेस आहेत की इथून निफ्टी सपोर्ट घेऊन आपल्याला अशा प्रकारचा अपसाईडचा मोमेंट दाखवू शकते. त्याच्यामुळे हा जो मोमेंट आहे, हा मोमेंट कसा होतोय हे पण बघणं गरजेचं आहे. आणि त्यासोबत या ट्रेंडलाईनवरती आपल्याला पॉझिटिव्ह कॅन्डलस्टिक, बुलिश कॅन्डलस्टिक जर मिळत असेल तर नक्कीच आपण काय करू शकतो, एक पॉझिटिव्ह कॅन्डलवरती कॉलचा रेट घेण्याचा प्रयत्न करू शकतो. तर हा आपला गॅप अप ओपनिंगचा प्लॅनिंग आपण इकडे निफ्टीमध्ये डिस्कस केलेला आहे. उद्या जर निफ्टीमध्ये गॅप अप ओपनिंग 100 पॉईंटपेक्षा जर मोठी झाली, म्हणजेच ऑलमोस्ट 22,300 वरती जर गॅप अप ओपनिंग होत असेल, डेफिनेटली मी 22,320च्या आसपास स्टॉप लॉस लावून एक पुटचा ट्रेड नक्कीच ट्राय करेन. त्या पुटचे जे टार्गेट्स असतील ते 22,220 ते 22,190 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला डाऊन साईडला पुटमध्ये बघायला मिळतील. तर हे मी कधी करेन ज्यावेळेस निफ्टी क्लोजिंग पॉईंटपासून ऑलमोस्ट 100 पॉईंट प्लसची गॅप अप ओपनिंग देईल आणि या झोन फॉर एक्झाम्पल 22,300च्या वरती ओपन होऊन जर 22,300च्या आतमध्ये आली तरी देखील मी पुढचा ट्रेड प्लॅन करेन. 22,300च्या आसपास ओपन होऊन इथून जर निगेटिव्ह कॅन्डल जरी बनली तरी देखील मी काय करेन, इकडे पुढचा ट्रेड प्लॅन करेन. तर हा आपला ओव्हरऑल निफ्टीचा मोठ्या गॅप अप ओपनिंगचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला. उद्या जर निफ्टीमध्ये गॅप डाऊन ओपनिंग होत असेल तर गॅप डाऊन ओपनिंगमध्ये हा जो ट्रेंडलाईन आहे तो खूप महत्त्वाचा असेल. जर गॅप डाऊन ओपनिंग एक्झॅक्टली या ट्रेंडलाईनवरती होईल आणि इकडे जर आपल्याला थोडेसे मार्केट जर इकडे ट्रेंडलाईनवरती कन्फ्युजन क्रिएट करत असेल तर थोडंसं वेट करा. जर इकडे आपल्याला एखादा रेंज बनला तर त्या रेंजचा ब्रेकआउट अपसाईडला झाला तर तुम्ही कॉलसाठी जावा, रेंजचा ब्रेकडाऊन डाऊन साईडला झाला तर तुम्ही पुटसाठी जावा. त्याचबरोबर जर ओपनिंग होऊन जर पहिलीच मार्केटने इकडे बुलिश कॅन्डल जर बनवली तर त्या बुलिश कॅन्डलच्या हायवरती आपण कंटिन्यू कॉलचा ट्रेड प्लॅन करू शकतो. त्या कंडिशनमध्ये आपल्याला आजच्या हायपर्यंतचे टार्गेट्स नक्कीच मिळून जातील. आजच्या हायपासून जर निफ्टीने थोडंसं करेक्शन दिलं आणि क्लोजिंग पॉईंटपासून सपोर्ट घेतला तर डेफिनेटली आपल्याला अशा प्रकारे 22,300चे पण टार्गेट्स निफ्टीमध्ये अपसाईडला मिळतील. त्याच्यामुळे गॅप डाऊन ओपन होऊन जर निफ्टीने जो लो लावला आहे तो लो जर ब्रेक केला नाही, त्याच्यावरती जर लो बनत असेल तर डेफिनेटली मार्केटमध्ये आपल्याला पॉझिटिव्ह मुवमेंट बघायला मिळू शकतात. त्याच्यामुळे थोडंसं प्रायडिक्शनला फॉलो करण्याचा नक्कीच प्रयत्न तुमचा असला पाहिजे. गॅप डाऊन ओपन होऊन जर निफ्टी या ट्रेंडलाईनच्या खाली जर पहिली 15 मिनिटची कॅन्डल जर बनवेल आणि पहिल्या 15 मिनिटच्या कॅन्डलचा लो जर ब्रेक होत असेल तर डेफिनेटली आपण काय करू शकतो, पुढचा ट्रेड प्लॅन करू शकतो. त्या पुढचे टार्गेट जे असतील ते 22,080 ते 22,055 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला डाऊन साईडला पुटमध्ये मिळतील. त्याच्यामुळे कन्फ्यूज होऊ नका. तुम्हाला ट्रेड जर मिळाला तर घ्या, अदरवाईज आज हे जे काही गेल्या 3 दिवसापासून जे मार्केट आहे थोडंसं ट्रॅपिंग मार्केट आहे. त्याच्यामुळे घाई गडबडीमध्ये कुठेही ट्रेड करू नका. ट्रेड मिस झाला तर मिस होऊ द्या, कारण मार्केट डेली ओपन होतं. त्याच्यामुळे आपल्याला आज नाही ट्रेड मिळाला तर उद्या आपण ट्रेड करून प्रॉफिट बनवू शकतो. पण उगाच आपल्याला कुठेही ट्रेड करून मार्केटमध्ये लॉस करायचा नाहीये. तर हा आपला निव्वळ निफ्टीचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला. तर आता आपण बँक निफ्टीकडे वळूया की बँक निफ्टीचं आपलं काय प्लॅनिंग असू शकतं. तर बँक निफ्टीमध्ये पण आपल्याला थोडीशी रॅन्डम मुवमेंट्स बघायला मिळाले आहे. तर बँक निफ्टीमध्ये हा जो काय कालचा जो लो होता एक्झॅक्टली त्या लोच्या आसपास बँक निफ्टी आली आणि क्लोजिंग पॉईंटच्या इथून आपल्याला बँक निफ्टीमध्ये रेजिस्टन्स खाऊन बँक निफ्टीने 46,324चा बँक निफ्टीने लो लावला. त्याच्यानंतर बँक निफ्टीमध्ये आपल्याला स्लो अँड स्टडी एक अपसाईडची मुवमेंट बघायला मिळाली आहे. तर बँक निफ्टीची जी क्लोजिंग आहे ती 46,580च्या खाली बँक निफ्टीने क्लोजिंग दिली आहे. तर डेफिनेटली आपला एक स्टॉप लॉस आज हिट झाला असेल, कारण 46,400च्या खाली बँक निफ्टी जर 15 मिनिटाची कॅन्डल क्लोज करेल तर तिकडे आपल्याला पुढचा ट्रेड घ्यायचा होता असं आपण डिस्कशन केलं होतं. तर 15 मिनिटाची कॅन्डल क्लोज पण झाली, त्या कॅन्डलचा लो पण ब्रेक केला. त्याच्यानंतर मार्केटमध्ये आपल्याला एक हॅमर कॅन्डल इकडे बघायला मिळाली. त्यानंतर इकडून बाउन्स बॅक आपण बघितला. ओके, तर कधी कधी असं पण होणार ज्यांनी पण 46,000
400च्या खाली पुढचा ट्रेड घेतला असेल, डेफिनेटली त्यांचा बँक निफ्टीमध्ये आज स्टॉप लॉस हिट झाला असेल. तर उद्यासाठी बँक निफ्टीमध्ये आपण काय केलेलं आहे, आजचा जो हाय आहे तो आपण ड्रॉ केलेला आहे. सोबतच आपण हाय ट्रेंडिंग ट्रेंड लाईन ड्रॉ केलेला आहे, कारण ऑलरेडी या ट्रेंड लाईनवरती बँक निफ्टीने 2 वेळा सपोर्ट घेतलेला आहे. त्याच्यामुळे उद्या जर बँक निफ्टीने इथून सपोर्ट घेतला तर नक्कीच आपल्याला परत एकदा 46,700 ते 46,800, 46,900, 47,000 टार्गेट्स बँक निफ्टीमध्ये अपसाईडला मिळतील. ओके, त्याच्यामुळे हा ट्रेंडिंग ट्रेंड लाईन खूप महत्त्वाचा असणार आहे. उद्या जर बँक निफ्टीमध्ये फ्लॅट ओपनिंग होत असेल, फ्लॅट ओपनिंग नंतर बँक निफ्टीची मुवमेंट कुठे होती हे बघा. इथे ओपनिंग होऊन जर बँक निफ्टी अशा प्रकारे जर या ट्रेंड लाईनवरती येईल आणि या ट्रेंड लाईनवरती जर आपल्याला बुलिश कॅन्डलस्टिक जर मिळाला तर डेफिनेटली आपण त्या बुलिश कॅन्डलस्टिकवरती काय करू, कॉलचा ट्रेड घेण्याचा प्रयत्न करू. इथे आपण या ट्रेंड लाईनवरती कॉलचा ट्रेड घेतला तर फर्स्ट टार्गेट आपलं असेल आजच्या हायला जर पॉवरफुली ब्रेक केला, म्हणजेच स्ट्रॉंग कॅन्डलनं जर मुवमेंटमध्ये ब्रेक केला तर डेफिनेटली आपण होल्ड करू. अदरवाईज आपण या आजच्या हायवरती काय करू, प्रॉफिट बुकिंग करू. आजच्या हायच्या वरती जर मार्केट थोडंसं पॉज घेऊन परत एकदा ब्रेकआउट करेल तर 46,700 वरती आपला नक्कीच एक पुन्हा एकदा कॉलचा ट्रेड म्हणू शकतो. त्या कॉलचे ट्रेड टार्गेट्स असतील 46,900 ते 47,000 टार्गेट्स आपल्याला बँक निफ्टीमध्ये अपसाईडला बघायला मिळतील. फ्लॅट ओपनिंग नंतर बँक निफ्टीने सरळ जरी आजचा हाय जरी ब्रेक केला तरी देखील आपण तिकडे कॉलसाठी जाऊ शकतो. पण शक्यतो ब्रेकआउट नंतर एक रिट्रेसमेंट होऊ द्या. रिट्रेस करून बँक निफ्टी जर अपसाईडला जात असेल, अशा प्रकारचं प्राइसिंग बनलं तर नक्कीच आपल्याला जो आपण ट्रेड करू तो प्रॉफिटेबल ट्रेड आपल्याला बघायला मिळू शकतो. ओके, तर टार्गेट्स आपले 47,000 टार्गेट्स बँक निफ्टीमध्ये अपसाईडला मिळतील. फ्लॅट ओपनिंग नंतर बँक निफ्टीने हा जर ट्रेंड लाईन जर ब्रेक केला आणि 46,500च्या खाली बँक निफ्टी जर ट्रेड करत असेल तर 46,500च्या खाली आपला डेफिनेटली एक पुढचा ट्रेड बनेल. त्याचे टार्गेट जे असतील ते आजच्या लोपर्यंतचे टार्गेट्स असतील, म्हणजे 46,320 पर्यंतचे आपले टार्गेट्स असतील. 46,320चा लेवल काढला तर आपल्याला 46,000 टार्गेट्स पण उद्या बँक निफ्टीमध्ये थोडेसे बघायला मिळतील. पण मार्केट थोडंसं चॉपी असल्यामुळे जास्त टार्गेटची अपेक्षा करू नका, कारण मार्केट जर असंच उद्या राहिलं तर मार्केटमध्ये आपल्याला प्रॉफिट होऊन सुद्धा आपण लॉसमध्ये जाऊ शकतो. त्याच्यामुळं बँक निफ्टीमध्ये कमीत कमी 150 पॉईंट टार्गेट चार्टवरती अचीव करण्याचा प्रयत्न करा. 150 पॉईंट जरी तुम्हाला चार्टवरती मिळाले ॲट द मनीने तरी तुम्ही आरामात 50-60 पॉईंट इझिली कॅप्चर करू शकता. उद्याची बँक निफ्टीची ओपनिंग जर गॅपअप ओपन होत असेल, बँक निफ्टीची ओपनिंग कुठे होती हे बघणं गरजेचं असणार आहे. गॅपअप ओपनिंग आजच्या हायच्या आसपास किंवा इथे कुठे ओपन होऊन आजचा हाय जरी ब्रेक केला तर आजच्या हायच्या वरती क्लिअरली आपण एक छोटासा कॉलचा ट्रेड प्लॅन करू शकतो. पण इकडे तुम्ही जर बघितलं तर बँक निफ्टीमध्ये हा एक रेजिस्टन्स बघायला मिळतो. वरच्या साईडला थोडेसे रेजिस्टन्स जास्त आपल्याला बघायला मिळत आहेत. 46,800 वरती एक रेजिस्टन्स आहे, त्याच्यानंतर 46,900 वरती पण एक रेजिस्टन्स आहे. त्याच्यामुळे थोडंसं कॉल साईडमध्ये मार्केट आपल्याला ट्रॅप पण करू शकतं. तर थोडंसं काय करा, कॉल साईडमध्ये स्टॉप लॉस स्ट्रिक्ट ठेवण्याचा प्रयत्न करा. जर अशा कंडिशनमध्ये 46,800 वरती जर पॉज घेताना दिसेल तर आपण काय करू शकतो, जर तिथून रिव्हर्स यायला जर बँक निफ्टी येताना दिसत असेल तर नक्कीच आपण तिकडे काय करू शकतो, प्रॉफिट बुकिंग करू शकतो. कारण रिव्हर्स जर आली तर आपला जो प्रीमियम आहे तो परत एकदा कॉस्ट टू कॉस्ट किंवा कॉस्टपेक्षा खाली येऊ शकतो. कारण बुधवार हा प्रीमियम इरोडिंगचा डे असतो. जर मार्केटमध्ये मोमेंटमच नसेल तर बुधवारी डेफिनेटली मार्केटमध्ये प्रीमियम खूप मोठ्या प्रमाणात इरोड होऊ शकतो, म्हणजेच डिके होऊ शकतो. त्याच्यामुळे थोडंसं मी तर बोलेन तुम्हाला 100-150 पॉईंट जरी तुम्हाला मिळत असतील तरी तुम्ही मुवमेंटवरती ट्रेड करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्ही प्रॉफिट बनवाल. ओके, तर तुम्ही या लेवलच्या वरती 46,700 वरती कॉलसाठी घेतला तर तुम्ही 46,800 वरती बघा की मार्केट जर मोमेंटमनं ब्रेक करत असेल तर डेफिनेटली आपल्याला 46,900 ते 47,000 टार्गेट्स बघायला मिळू शकतात. अदरवाईज तुम्ही 100 पॉईंटचे टार्गेट घेऊन चालू शकता. तर बँक निफ्टीचा गॅपअप ओपनिंगचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला. बँक निफ्टीमध्ये जर गॅपअप ओपनिंग जर मोठी झाली, 47,000च्या आसपासची जर गॅपअप ओपनिंग होत असेल तर इथे जर पहिली निगेटिव्ह कॅन्डल जर बनली किंवा पहिली 15 मिनिटची किंवा पहिली 5 मिनिटाची कॅन्डल जर रेड बनत असेल तर त्या कॅन्डलचा लो ब्रेक होईल. त्यावेळेस आपण काय करू, इकडे एक पुढचा ट्रेड प्लॅन करू. कारण तुम्ही जर बघितलं, याच्या आधीचा चार्ट जर बघितला तर इथूनच बँक निफ्टीमध्ये आपल्याला फॉल बघायला मिळालेला आहे. 47,400 इथून आपल्याला फॉल बघायला मिळाला आहे. तर त्यामुळेच आपण काय करणार, इकडे पुढचा ट्रेड प्लॅन करणार आहे. टार्गेट जे आपले असतील 46,700 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला डाऊन साईडला पुटमध्ये बघायला मिळतील. जर बँक निफ्टी गॅपअप ओपन होऊन पहिली 5 मिनिटाची कॅन्डलचा लो ब्रेक करेल तर बँक निफ्टीची ओपनिंग जर उद्या गॅपडाऊन होत असेल तर गॅपडाऊन ओपनिंगमध्ये थोडंसं काळजीपूर्वक ट्रेड करण्याचा प्रयत्न तुमचा असला पाहिजे. कारण आजचा लो आणि इथे जर बँक निफ्टी ओपन होत असेल तर शार्प आपल्याला अशा प्रकारे बँक निफ्टी इथे येताना दिसू शकते.
परत आणि आपल्याला अशा प्रकारे बँक निफ्टी वरती जाताना दिसू शकते. त्याच्यामुळं थोडंसं गॅप डाऊन ओपनिंगमध्ये मोमेंटम कोणत्या साईडला होते, बँक निफ्टी सरळ जर या ट्रेंडलाईनच्या खाली गेली तर डेफिनेटली आपण 46,320च्या टार्गेटसाठी काय करू शकतो, एक पुढचा ट्रेड प्लॅन करू शकतो. पण पहिल्याच कॅन्डलमध्ये मार्केटने जर अशा प्रकारची कॅन्डल जर बनवली तर त्या कॅन्डलवरती ट्रेड आपण करू शकत नाही आहे. त्याच्यामुळे गॅप डाऊन ओपनिंगमध्ये पहिली कॅन्डल खूप महत्त्वाची असेल. पहिली कॅन्डल केवढी बनते हे बघा. जर तुम्हाला समजलं तर ट्रेड करा, अदरवाईज कन्फ्युजनमध्ये कोणताही ट्रेड करण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका. तर बँक निफ्टीमध्ये गॅप डाऊन ओपनिंगमध्ये जो आजचा लो लागलाय तो लो खूप महत्त्वाचा असेल. गॅप डाऊन ओपनिंग आजच्या लोच्या आसपास जर झाली आणि इकडे जर आपल्याला बुलिश कॅन्डल जर मिळाली तर आपण परत एकदा एक रिव्हर्सलचा कॉलचा ट्रेड प्लॅन करू शकतो. जर बँक निफ्टीने आजच्या लोच्या खाली जर सस्टेन जर झाली 15 मिनिट जर आजच्या लोच्या खाली जर बँक निफ्टी सस्टेन होऊन जर डाऊन साईडला जाताना दिसेल तर डेफिनेटली आपण काय करू शकतो, इकडे पुढचा ट्रेड प्लॅन करू शकतो. 46,000पर्यंतची टार्गेट्स आपल्याला डाऊन साईडला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळतील. त्याच्यामुळे गॅप डाऊन ओपनिंगमध्ये आजच्या लोच्या आसपास थोडंसं काळजीपूर्वक ट्रेड करण्याचा प्रयत्न तुमचा असला पाहिजे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.